नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं कोकणातून आपल्या शुभ सकाळ मंडळी. आणि सकाळचे वाजलेत 8:30 वाजलेत आणि आपण आता बसलोय चहा प्यायला. हे बघा वातावरण बघा सकाळचं कसं आहे गावाकडचं. या चहा पिऊया आपण, मग भेटूया आज दिवसभराचा सर्व आपण काय होतंय कुठे कुठे जातोय ते बघू. तर आज पण आपण चाललोय खेडला आणि आज आपण गाडी घेऊन चाललोय, दुसरी गाडी घेऊन चाललोय. बघा हिला घेऊन चाललोय आज. आपल्यासोबत आज हिला घेऊन चला. आज खेडमध्ये काय काय करतो आपण बघू. चला भेटूया खेडमध्ये डायरेक्ट. फायनली खेळला आलोय, गाडी लावली इथे. आपण आलोय तर दादाच्या घराची टाईल सिलेक्ट करायला. तो पण मुंबईवरून आला आहे आणि आपण आलो होते बघा शिव मार्बलला. आपल्या बैरोली फाट्यावरूनच वरती आहे, हा हायवे आहे आणि आपण आलो शिव मार्बलला. तर ते गेलेत आतमध्ये, आपण पण बघूया जाऊन काय चाललंय त्यांचं. सिलेक्शन केलं आहे बहुतेक त्यानं. बघा टाईल्सचा भंडार पडला आहे. हवा इकडे पण आला आहे. आपण आता आलो टाईल्स सिलेक्ट करायला. घराचं काम चालू आहे, त्यासाठी घेऊन आलो मी त्यांना. ओके त्यांचं काय चाललंय ते सिलेक्शन. आपण आता खेळ स्टेशन बस स्टॉपला आहे आणि आता घरी जायला निघालो. भाऊ भेटला आपल्याला. चला आपण आता घरी जायला निघूया. मंडळी पाऊस आला म्हणून थांबलो आपण इथे आणि बाजूला जेव्हा गणपतीचं काम चालू आहे. चला मग आपण पाऊस आला थांबलोय तर खरं. चला मग गणपती बघून जाऊया. गणपतीचं काम चालू आहे, आपण बघूया जाऊया. आता काम पण चालू आहे इकडे, पेंटिंग चालू आहे बघा. दादा बनवतात पूर्ण गणपतीची डिझाईन पूर्ण. इथे बघा आतमध्ये पण आहे सुरू, इकडे पण चालू आहे काम. आपण फक्त पाऊस आला म्हणून थांबलो होतो आणि बाजूलाच गणपतीचा आपला कारखान्यासारखं दिसला. चला पाऊस थोडा कमी जाईपर्यंत थांबूया इथे. इथे एक आपल्याला बघायला भेटलंय. इथे आहेत ना आपल्याला मातीच्या मूर्त्या बघायला भेटत आहेत. आपण जास्त बघतो ते POP वगैरे जे असतात जास्तीत जास्त. इथे आहेत ना मातीच्या मूर्त्या एवढ्या भारी वाटतात ना. आपण बघूया, तुम्हाला दाखवतो एक एक मूर्ती. छोटेच नाही, पूर्ण मोठ्या पण मूर्त्या आहेत तिथे मातीच्या. हे बघा एक छोटी मूर्ती छान वाटते. आपण सध्या बघतो ते मातीच्या बोलतो आपण, ते छोट्याच मूर्त्या असतात. पण इथे आहे ना एक मोठी पण मूर्ती आहे बघा. नाही म्हटलं तरी आपण 3 फुटापर्यंत आहे ही मूर्ती. बघा आणि इकडे आपल्या POP पासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. तिथे मातीच्या भारी भारी मूर्त्या बनवलेल्या आहेत. बघा त्या बाप्पाचा पूर्ण कलर झालेला आहे. एवढे बाप्पा सर्व तयार आहेत पेंटिंगसाठी. चला बघूया, अजून एवढे बघायला भेटतील, तुम्हाला सर्व दाखवतो. आणि आपल्याला बघता बघता आहे ना एक छोटीशी मूर्ती भेटली आहे बघा. बघा थोडी छोटी आहे बघा ती. आणि ती सुद्धा आहे ना मातीपासून बनवलेली आहे. तिचा कलर मारलेला आहे पांढरा पत्तर. बघा इकडे खेकड्यावाला बाप्पा आहे. इकडे काम चालू आहे सर्व. योगायोगाने सर्व आपल्याला बघायला भेटलेलं आहे. नेमका पाऊस थांबला आणि आपल्याला व्हिडिओ पण मस्त भेटली आणि आता पाऊस पण आपण थांबलेला आहे. आता आपण इथून दादांना बाय बाय करून निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. चला चला दादा चला. चला पाऊस थांबलाय आणि आपण आता निघूया. सम्या चावी दे. चला आणि मंडळी आपण एक असा स्पॉट बघणार आहोत. बघा तुम्हाला दिसलाच असेल मंदिर. बघा काय भारी वाटतं इथून.
वरती आपण जाऊ कधीतरी. तुम्हाला वरचा नजारा बघायचा असेल ना, ओम्या व्लॉग म्हणून आहे बघा, ओम्या व्लॉग, त्याच्या याला जाऊन बघा, त्यानं बनवलं आहे आताच. हे बघा, आणि खरोखर ओम्या बोलतो तसाच आहे. आपण दर खालूनच जातो, वरती जायचा कधी योगच येत नाही. लहानापासून मी खालून बघतोय, फक्त मंदिर वरती कधी गेलेलं नाही. आम्ही पण फक्त ओम्या ब्लॉग आहे त्याच्याला बघितलं. तुम्हाला बघायचं असेल तर नक्की त्याच्या पेजला व्हिजिट करा. आपण घरी आलो आहे आता खेडवरून, आणि हे बघा त्याला आद्या पण आलेले आहेत, आणि पोरं सर्व आता घेऊन जायला चाललेत गावी, घरी घेऊन चाललेत. एक एक लादीचा बॉक्स घेऊन चाललेत. चला आपण पण एक लादीचा बॉक्स घेतलाय आणि घेऊन चाललोय. पोरं गेलेत घेऊन पुढे, आपण पण घेऊन जाऊया. आता लाद्या वगैरे आणून झालेले आहेत, आणि आता भास्कर तर आपल्याला पार्टीला घेऊन चाललाय. आणि आपण तिकडून गणपती बघायला पण जाऊया खाली. पब्लिक बघा किती आहे सर्व. एवढं आपण 3 बाईक वरून जाऊया. आता विचारला काहीतरी घरी काम आलाय, तो बोलतो येणार नाही आता. हा, मला तसं पण कंटाळा झालाय. मग काय बोलतो, बोल. नाही येतो आता. आम्ही गावाला आल्यापासून कंटिन्यू फिरतो, एक पण दिवस नाही. म्हणजे आम्ही घरी कमी, फार जास्त फिरतो. हा बघा, आता पण जवळजवळ सकाळपासून 9:30 वाजता बाहेर पडतो. अजून पण बाहेरच आहे. अजून गणपती बघायला जायचं आहे. काळात जाऊन नंतर आम्ही जाऊ गणपती बघायला. ते घुमायचं ते मी सांगते. जबरदस्ती माणसं होतं. आपण आता आलो आहे कळल्याने, आता पोचल्या पण सुतारवाडीत. नंतर आपल्याला धबधबा बघायला भेटला त्याची व्हिडिओ काढूया. वरती नाही जायचं, वरती लेट होईल. सही आहे रे, धबधबा बघा किती, पाणी कमी आहे त्यामुळे दिसणार नाही एवढा, डिस्टन्स पण जास्त आहे. आपल्या गावचं वातावरण बघा. आम्ही 2 दिवस आलो आहे, ट्रॅव्हल मस्त एन्जॉय केलेलं आहे गावाला. आणि म्हणजे आपल्याला पण मुंबईला निघायचं आहे, तर आज आपलं गाव फिरतो. येताना आपण थोडं फोटो वगैरे काढूया इकडे मस्त पैकी. इकडे बघा इकडे. आणि पण जाऊया, तो जर आपल्याला दिसला तर त्याची व्हिडिओ काढूया गप्पन. तो बघा दिसला का? बघा गेला. पण आपण बघूया त्याला. तो बघा दिसला का मित्रांनो मोर? तो बघा. हो उडाला तो बघा. गावाला येऊन दिसतोय आपल्याला सर्व. हे बघा, इकडे पहिली भात शेती असायची, आता काहीच नाही. वातावरण बघा काय भारी आहे. आणि आपण तो होडकरचा धबधबा आहे तिथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो ना खालून तर थोडा पुढे जाऊन आपल्याला तो छोटासा दिसेल, पाणी खाली येत होतो. आपल्याला वरून दिसेल, थोडा पुढे गेलो की दिसेल आपल्याला. होडकरचं मंदिर आहे. तर एवढं चिड्याखाना मस्त बनवलं आहे. आणि आपल्याला तिथे तो मागे आता होडकरचा धबधबा अंदर इथे जायला लागलाय थोडं. आपण येताना परत दाखवूया, थोडं थांबून दाखवूया मस्तपैकी. रस्ता पण छान बनवला आहे आता. वरती नाही जात आता, इथून खालूनच
जरा फोटो काढूया फक्त, हे काही जास्त करायचं नाही, मेन माहिती नाही. हे बघा तो धबधबा आहे पुढे. आता आम्ही ते मस्त फोटो काढतो धबधब्याबरोबर. आपण आता होडकारच्या धबधब्याजवळच आहे आणि हे बघा मंदिराचं काम चालू आहे. डिझाईन खूप मस्त काढली त्याची. हे जुनं मंदिर आहे आणि आता धबधबा तर दिसणार नाही आपल्याला इथून. तो पाण्याचा जो बनवला आहे त्यांनी रोडच्या साईडला, पण तोच बघूया फक्त आता. चला बघा पाण्याचा बनवला आहे मस्त इथे आणि आपला गाडी तिथे लावलेली आहे. यावरून गाड्या जातात तिकडे. परिसर बघा किती मस्त आहे. हे दोघं वरती येत आहेत. व्ह्यू बघा काय वाटतं मस्त एकदम. आपण जाऊया पाण्यात, किती पाणी आहे बघूया. पाणी खूप जास्त खोल आहे इकडे दिसतील. विशाल पाण्यात गेलाय आता. गावाकडचं वातावरण किती भारी वाटतं बघा. आता पडलास. तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.